हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी पदार्थ बनवणार आहे तो की अकॉर्डियन पोटॅटो. त्यासाठी फक्त बटाटा लागणार आहे आणि मुलांना खूप आवडणार आहे आणि आपल्या घरच्या साहित्यामध्ये तयार होणार आहे. तर चला रेसिपी बघूया. आपण साल काढून घेऊया. तर बघू शकता मी आता ही बटाट्यांची साल काढून घेतलेली आहे. हे छान स्वच्छ धुवून घेते. आता आपल्याला हे असे बार्बेक्यू स्टिक्स लागतील, जे की स्टार्टर बनवताना, पनीर टिक्का बनवताना जे यूज होतात ना ते स्टिक. तर मी ह्या 2 स्टिक घेतलेल्या आहेत. बांबूच्या असतात, ह्या इझिली कुठे पण मिळतात, म्हणजे किराणा शॉपमध्ये मिळून जातील. जर तुमच्याकडे त्या बांबू स्टिक किंवा ते बार्बेक्यू स्टिक नसतील तर हे अशा चॉपस्टिक असतात, मुलांच्या टिफिनमध्ये येतात, ते जर असेल ना तर ते पण चालतात. तर बघा, अशा पद्धतीने आपण बटाटा कट करून घ्यायचा आहे. थोडासा जाडसर, म्हणजे जास्त पण जाड नाही, जास्त पण पातळ नाही, अशा पद्धतीने ठेवायचा आहे बटाटा. आता मी इथे 2 बटाटे छान कट करून घेतले आणि 2 बटाट्यांपासून बरेच सारे अकॉर्डियन पोटॅटो तयार झाले. आता मी इथे बटाटे कट करून घेते. आता बघू शकता बटाटे आपले छान कट झालेले आहेत आणि एक मी बटाट्याचा पीस घेतलेला आहे आणि त्याच्या साईडला असे 2 स्टिक ठेवत आहे आणि स्टिक आणि बटाटा ह्यांना असं गच्च धरायचं आहे एका हाताने आणि दुसऱ्या हाताने चाकूने असं स्ट्रेट कट द्यायचा आहे. फ्रंट साईडला, म्हणजे एका साईडला आपण जर सरळ कट द्यायचा आहे आणि स्पेस कमी सोडायचा आहे, त्यामुळे आपली डिझाईन खूप छान आणि खूप अप्रतिम होते. तर बघा, आणि कट देताना अशा पद्धतीने कट द्यायचा की आपला चाकू जो आहे तो त्या स्टिकला लागला पाहिजे. आणि आपण हे स्टिकला धरल्यामुळे काय होईल की ते स्टिक आहे ती बाजू आपली कट नाही होणार बटाट्याची, आणि त्यामुळे आपला बटाटा पूर्णपणे कट नाही होणार. तर बघू शकता अशा पद्धतीने आपण कमी स्पेस ठेवून छान कट देऊन घ्यायचा आहे आणि सरळ कट द्यायचा आहे एका साईडला. बटाटा कट करताना स्टिक आणि बटाटा अजिबात सोडायचा नाही. जर सोडला ना किंवा लूज जर पकडला तर आपला बटाटा पूर्णपणे कट होईल खालपर्यंत आणि मग आपल्या अकॉर्डियन पोटॅटोचा शेप बिघडून जाईल. तर ही काळजी घ्यायची आहे. आता बघू शकता एक साईड आपली पूर्णपणे झालेली आहे. आता ते पलटी करून घ्यायचं आहे आपल्याला बघा, आणि पलटी करून आता आपण एका साईडला स्ट्रेट कट दिला आहे ना, तर आता ह्या साईडला आपल्याला डायगोनली कट किंवा थोडंसं क्रॉसमध्ये कट करून घ्यायचं, जे हे अशा शेपमध्ये, तिरप्या शेपमध्ये कट करायचं आहे. सुरुवातीला हे अवघड जातं, मग नंतर तुम्ही पटापट करसाल. आता बघू शकता किती अप्रतिम आणि किती सुंदर असं आपला अकॉर्डियन पोटॅटो तयार झालेला आहे. ह्याचं नाव अकॉर्डियन अशामुळे पडलेलं आहे की अकॉर्डियन एक म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे आणि त्याचा शेप असाच दिसतो, त्यामुळे ह्या पोटॅटोला अकॉर्डियन पोटॅटो असे पण म्हणतात, स्पायरल पोटॅटो पण म्हणतात. त्याच प्रकारे आहे हा पण ह्याची टेस्ट खूपच अप्रतिम लागते. आणि हे जे आपण अशी डिझाईन बनवलेली आहे, त्यामुळे जेव्हा आपण एक बॅटरमध्ये आपण हे मिक्स करणार आणि ते फ्राय केल्यानंतर ते क्रंचीनेस आणि क्रंची पण होणार आणि ज्युसी पण होणार, त्यामुळे खूपच टेस्टी लागतं हे. एकदा नक्की ट्राय करून बघा, मुलांना तर खूपच आवडेल, ह्याची गॅरंटी आहे. बघू शकता किती अप्रतिम असा शेप झालेला आहे अकॉर्डियन पोटॅटोचा. चला तर अशाच पद्धतीने मी सर्व अकॉर्डियन पोटॅटो बनवून घेते. बघा किती परफेक्ट आणि किती सुंदर असं दिसत आहे. आता आपण बॅटर तयार करणार आहोत. तर मी एका पातेल्यामध्ये कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे. तुम्ही ह्याऐवजी मैदा असेल तर मैदा पण घेऊ शकता किंवा मैदा आणि कॉर्नफ्लोअर पण मिक्स घेऊ शकता. त्यामध्ये तिखट, मीठ, धनेपूड, हळद, पिझ्झा सीझनिंगचे मसाले जसं की पेरी पेरी मसाला, ओरेगानो, चिली फ्लेक्स, हे सगळं
जसं तुम्हाला आवडेल तसं टाकून घ्यायचं आहे ह्यामध्ये आणि ह्याचं छान पाणी टाकून छान असं बॅटर बनवून घ्यायचं आहे. जास्त पातळ नाही बनवायचं, जसं आपल्या पोटॅटोला लागल्या गेलं पाहिजे तशा पद्धतीने बॅटर बनवायचं आहे. हा पेरी पेरी मसाला आहे, हा पण खूप टेस्टी लागतो त्यामुळे टाकलेला होता आणि खरंच याची टेस्ट खूपच छान झाली होती. आता मी ह्यामध्ये थोडंसं पाणी टाकून थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे हे व्यवस्थित. आता त्यामध्ये आपले अकॉर्डियन पोटॅटो टाकून छान असे बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आणि थोडंसं पातळ जर वाटलं बॅटर तर थोडंसं कॉर्नफ्लोअर टाकायचं आहे त्यामध्ये आणि छान असं कोटिंग करून घ्यायचं आहे. आता कढई ठेवली होती गॅसवरती आणि त्यामध्ये तेल टाकून घेतलं. आपले अकॉर्डियन पोटॅटो बुडतील इतकं तेल घ्यायचं आहे आणि छान असं तेल गरम झालं, कडकडीत गरम झालं की त्यामध्ये आपले अकॉर्डियन पोटॅटो सोडून छान असं तळून घ्यायचं आहे. दोन्ही साईडला छान असं खरपूस तळून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये आपण आर्टिफिशियल कलर टाकलेला नाही. जर कलर टाकला तर तुम्ही एकदम मार्केटमध्ये जसे लाल दिसतात तसे दिसतील, पण इथे आपण काही कलर वापरलेला नाही. आता बघू शकता हे तळलेले मी दाखवत आहे, तर बघा किती क्रंची झालेले आहेत आणि आतपर्यंत ते छान असे क्रिस्पी तळल्या गेलेले आहेत. बघू शकता त्याचं स्ट्रेच कसं होतं आहे ते आणि खूपच छान क्रंची झाले होते. टेस्ट पण खूप मस्त झाली होती. अशा पद्धतीने मी सर्व असे तळून घेतले. तर हे बघा दिसताच किती असे दिसतात की लगेच खावंसं वाटते. मी आता व्हॉइस ओव्हर करते पण तरी मला अजून खावंसं वाटते. तर हे तुम्ही छान असं गार्निश करू शकता. हे आपण कुठल्या पण सॉससोबत खाऊ शकतो. मायोनीज सॉस किंवा पेरी पेरी मसाला याच्यावर टाकू शकता. कोथिंबीर नी गार्निश करू शकता. खूपच छान अप्रतिम लागतं. तर नक्की ही रेसिपी ट्राय करा. मुलांना खरंच खूप आवडेल. Aru, take this and eat accordion potato and tell how. Very tasty, very nice shape. I love how it can be stretched. Okay. Is it crunchy? So much, very tasty and crunchy, mom. Okay. Guys, and if you love the recipe, then and do not forget to like, share, subscribe, and share to your friend who loves. What is this, mom? Accordion potato. Accordion potato. चला तर भेटू अशाच नवीन रेसिपीजसोबत. तोपर्यंत बाय.